आम्ही आले गावाकडे. आमचा 1-2 तारखेला बोकडाचा कार्यक्रम आहे. 3 बोकडं आणलेत. आयुष त्यांना आता थोडंसं खाऊ घालून आणलंय. अजून 2 दिवस टाइम आहे, कारण आज 29 तारीख आहे. त्यामुळे त्याची सोयच आयुषकडे दिली. जमते की नाही दादा? जमते की नाही? मारणे मका लागल का नाही? हे ती काय पाणी माती खात नसते पियुष, गवत खात असते ते बा. त्याला धर की दाव, धर ती चाललंय पलीकडं. घे दाव इकडे वडते. हा बांध दादापाशी नेऊन दे. त्याला कुठं बांधायचं आता? नारळाच्या बुडाला. हातातली माती टाकी. पलीकडे लाकडाला बांध. तो बांबोरी आहे ती, काय म्हणते त्याला, ते असलं सिमेंटचं खांब. सापडायचं नाही दादा. पियुष पाडाल ती पायात अडकून तू पडशील. मारल. बांधता आलं तर बघ की, नाहीतर मग सरळ इकडे बांध दादा. इथं ह्याला इथं हे असते गोल होईल. मेक आहे ते मेकेला अडकव. हा काय ये मी काढते ये. अरे मेघ जरी असते तर बांधता ते काय होत नाही. जरा आकडून बांध. तिथे बांध. बरं असू दे बांध. माती टाकायची नसती बा. अरे लाई बिटानं काय होत नाही पियुष. राहू दे आयुष. आकडून घे जरा. वड अजून दावा. वड अजून घे. अजून जवळ. हा अजून घे थोडस. काय पायरीवर येते घे. तुळस खाईल. आधीच तुळस गिरी वाया सगळे. घे अजून आकड. हा बांध आता. बांध त्याला तेवढं बांध आणि त्याला आकडून परत बांध. हा बांध पटकन. बघ दादाला जमते की नाही? ए नको रे दादा. तिथेच थांबणार तर माती टाकेन मग. अरे नको दादाच्या अंगावर. बास आयुष किती गाठी मारायला लागलाय. तेवढ्याने काय ती पळून जाते काय? त्याला दावा करते परत भांडण करते. ती दावा पलीकडे आकड. थोडं आकड की ह्याला बसायला. पियुष बोकडांना वैरण चारते. म्हणजे तेवढंच 1-2 किलो वजन वाढलं तर वाढलं 2 दिवसात. भीती वाटत नाही का? मारत नाही. मारल माग सरक. हो म्हणल्यानंतर त्याला कसं कळायचं? म्हण की खा.